जुने जळगाव येथील कुढापा चौक परिसरात रविवारी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी घडलेल्या एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास एका निवासी घरात घरगुती गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि त्यातून लागलेल्या आगीत 3 घरे पूर्णपणे जळून खाक झाली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि बाधित कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोर राख झाले। मिळालेल्या माहितीनुसार निलेश शंकर शिरसाट आणि बाप्पू शंकर शिरसाट यांची घरे कुढापा चौक परिसरात आहे। रविवारी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10 वाजता त्यांच्या घरात अचानक आग लागली। प्राथमिक अंदाजानुसार सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाले आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला। स्फोट इतका तीव्र होता की आगीच्या ज्वाळांनी शेजारच्या घरांनाही वेढले। दरम्यान तिन्ही घरे लाकडी पार्टिशनची असल्याने आग वेगाने पसरली आणि भीषण स्वरूप धारण झाले। या भीषण आगीत शिरसाट कुटुंबाचे घरगुती सामान, कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्रे ही जळून खाक झाली। काही क्षणातच आपले घर राख होताना पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला। आगीची तीव्रता पाहून शेजारी मदतीसाठी धावून आले, मात्र आग नियंत्रणाबाहेर गेली होती। घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। अरुंद रस्ते आणि आगीची तीव्रता लक्षात घेता सुरुवातीला कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला, मात्र अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक पियुष कोल्हे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि शासकीय मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले। या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून बाधित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे।